सर्वीकडे शोधून सुद्धा तिकीटं सापडत नव्हती. मी खूप टेन्शनमध्ये आलो. आई मला ओरडतच होती. तेवढ्यात माझा फोन वाजला. फोन निकूचा होता. मी फोन उचलून कानाला लावला. हॅलो, अरे निकू, मी तिकीटं कुठं ठेवली मला भेटत नाही आहेत. त्याच्यासाठीच मी तुला कॉल केला आहे. तिकीटं माझ्याजवळ आहेत. मी आता कपडे बदलत होतो तेव्हा मला माझ्या पॅन्टीच्या खिशात सापडली. तू माझ्याकडे कधी दिलीस तिकीटं ठेवायला? ते जाऊ दे, तिकीटं आहेत ना तुझ्याकडे? मग बस झालं. संध्याकाळी येताना घेऊन ये फक्त. चल, आता थोडी कामं आहेत, पॅकिंग वगैरे करायची आहे. ठेवतो फोन. असं म्हणून मी फोन कट केला. आई माझ्याकडे रागाने पाहत होती. निकूजवळ आहेत तिकीटं. तो येईल घेऊन संध्याकाळी. मी हसत म्हणालो, किती रे वेदळा तू. साधे तिकीटं सांभाळता येत नाही तुला. ती पण मित्राकडे दिलीस. जा आता जेवून घे. उगाच लोलत पडू नकोस इथे. मी जेवून घेतलं आणि पॅकिंग करायला लागलो. निघायला अजून 2 तास होते. म्हणून थोडी वामकुशी काढूयात म्हणालो आणि तिथेच बेडवर झोपून गेलो. थोड्या वेळाने मला जाग आली तर माझ्या उशाशी बसून निखिल मोबाईलमध्ये गेम खेळत होता. आलास? मी निकूला विचारलं. हो, मग काय. मला फोन करणारा इथे आडवा पडलाय. मग मलाच यावं लागलं. चल उठ आता. जा तयार हो. पाऊण तासच आहेत गाडी सुटायला. मी पटकन उठलो आणि काही गडबड तयार होऊ लागलो. माझे आई बाबा आणि ताई सर्व तयार होऊन माझीच वाट पाहत होते. मी लगेच तयार झालो आणि रस्त्याला लागलो. आईने दाराला कुलूप लावलं आणि आम्ही सर्व निघालो. आता गाडीला फक्त अर्धा तास होता. आमच्या घरापासून स्टेशन अगदी 5 मिनिटावर होता. आम्ही पनवेल स्टेशनवर पोचलो. आमची गाडी प्लॅटफॉर्म नंबर 6वर लागणार होती. सहसा करून आमच्या गावाला जायची ट्रेन तिथेच लागते. आमचा प्रवास तसा जास्त नव्हता. 2-3 तासात आम्ही आमच्या गावी पोचणार होतो. जसं जसं गाडीचा टाईम होत गेला गर्दी वाढत होती. काही वेळातच ट्रेन आली. जशी ट्रेन आली सर्व लोक गर्दी करून ट्रेनमध्ये चढू लागले. काही उतरणाऱ्या प्रवाशांना उतरता सुद्धा येत नव्हतं. एवढी चढणाऱ्यांची गर्दी होती. आमचं आरक्षण होतं त्यामुळे आम्ही काय त्या गर्दीत गेलो नाही. सर्व चढून झाल्यावर आम्ही ट्रेनमध्ये चढलो. सीट शोधायला सुद्धा जास्त त्रास झाला नाही. बॅग वगैरे वरती ठेवून सर्व सीटवर बसले. मी दारापाशी उभा राहून निकूशी बोलत होतो. घड्याळाचा काटा जसा 7वर आला तशी गाडीने आवाज केला. जशी गाडी सुटली निकू घरी जाऊ लागला. मी सुद्धा निकूचा निरोप घेऊन सीटवर येऊन बसलो. मी कानाला हेडफोन लावून गाणे ऐकत होतो. तेवढ्यात माझा फोन वाजला. माझ्या कानात रेवा कॉलिंग असं वाजू लागलं. रेवाचं नाव ऐकून मी खुश झालो आणि उठून बाथरूमपाशी आलो. हॅलो, अगं कुठे आहेस तू? मी कधीपासून तुला फोन करतोय. तुला समजत ना, सांगून जाता येत नाही तुला. किती फोन केले तुला. तू काल कॅफेमधनं गेल्यापासून मी तुला कॉल करतोय. तुझी माफी मागायची होती मला, पण तू फोनच उचलत नाहीस. मॅसेजचा रिप्लायसुद्धा नाही. मी रागात तिच्याशी बोललो. मला वाटलं तू सॉरी बोलशील, माझी समजूत काढशील, पण नाही, तू मलाच ओरडतोस. जा आता तर मी तुला कॉलच करणार नाही आणि तूसुद्धा मला कॉल करू नकोस. जोपर्यंत तू माझा रुसवा घालवत नाहीस तोपर्यंत मला फोन करू नकोस. मला भेटू पण नकोस. असं म्हणून तिने फोन ठेवला. शिट, हे काय झालं. एवढ्या वेळाने रेवाचा कॉल आला होता. तिला हसवायचं तर परत रुसवली. आता माधव कसा रेवाचा रुसवा दूर करणार पाहूया पुढच्या भागात.